तर ठाकरे गटानं वेगळी भूमिका घेतली तरी आम्ही एकत्र लढणार असल्याचं जगतापांनी म्हटलेलं आहे। संजय राऊतांनी व्यक्त केलेलं मत वैयक्तिक असू शकतं असंही जगताप म्हणाले। माझ्यासोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष आहेत। दादा, संजय राऊतांनी घोषणा केलेली आहे की नागपूरपासून ते मुंबईपर्यंत सर्व महापालिकेच्या निवडणुका शिवसेना स्वबळावर लढवणार आहे। बघा, मान्य संजय राऊत साहेब हे त्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत। त्यांना त्यांचं मत मांडण्याचा किंवा एकूणच पक्षाची भूमिका याचं म्हणजे चर्चा करण्याचा निश्चित अधिकार आहे। पण महाविकास आघाडी म्हणून आम्ही लोकसभा विधानसभेत एकत्रित गेलो। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा आम्ही एकत्रितच निवडणूक लढवण्याचा एकूणच निश्चय व्यक्त केलेला आहे। असं असताना एकीकडं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत। येणाऱ्या 22 जानेवारीला सुप्रीम कोर्टाचा निर्णय अपेक्षित आहे आणि ज्या निवडणुका जाहीर झाल्या नाहीत त्याच्याबद्दल चर्चा करणंच योग्य नाही असं मला वाटतं। कुठेतरी आमच्यातलेच कुणी काही मंडळी आताच्या सत्ताधारी पक्षाला खेटण्याचा किंवा त्यांना त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करतात का काय, अशा प्रकारची शंका सर्वसामान्य मतदारांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये निश्चित निर्माण होण्याचा हा प्रकार आहे असं मला वाटतं। मला असं वाटतं की जर उद्याच्या काळामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाने जर वेगळी भूमिका जर घेतली तरीसुद्धा या राज्यामध्ये जे काय समविचारी पक्षांचं नाही का एकूणच नाही का मानणारं मतदान आहे ते एकत्र ठेवण्याकरता काँग्रेसबरोबर किंवा इतर समविचारी पक्षांबरोबर आम्ही एकत्रित निर्णय घेऊन एकत्रपणे लढू याबाबतीत माझ्या मनात शंका नाही।